वटवृक्ष म्हणावं लागेल. सत्ता कोणाची असली तरी अख्ख्या महाराष्ट्राला छाया देणार आहे. पक्षी घरटे करून त्या वटवृक्षावर राहतात, काही उडून गेले तरी जागा मोकळी होत नाही. असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, येथे उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री माननीय आनंदरावजी अडसूळ, माननीय पद्मश्री पोपटरावजी पवार, डॉक्टर सुधीरजी तांबे, माझे आमदार, आमचे मित्र अशोकराव धात्र, माननीय अरुण पाटील कडू, माननीय बापूसाहेब पठारे, माननीय शिवा अडसूळजी, बँकेचे उपाध्यक्ष माननीय भास्कररावजी कवाद, त्यांचे सर्व संचालक मंडळ, या फाउंडेशनचे संस्थापक म्हणून आणि जिचं नेतृत्व खाली हे फाउंडेशन चालणार आहे असे गीताताई शेळके, उपस्थित असलेली सर्व मान्यवर, सर्व बंधूंना, उदय गुलाबरावजी शेळके फाउंडेशनचं बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचं अनावरण सोहळा येथे संपन्न झालेला आहे. आणि या निमित्तानं एकंदर गुलाबरावजीच्या कार्याचा उल्लेख, उदयजींच्या कार्याचा उल्लेख आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुद्धा कार्यक्रम होतो आहे. खरं म्हणजे नगर जिल्हा दुष्काळी, त्यामध्ये पारनेर तर प्रामुख्याने भाग आहे. त्या दुष्काळी भागातून मोठ्या संख्येनं रोजगारासाठी म्हणून लोक मुंबईला आले. त्यामध्ये आदरणीय गुलाबरावजींचा समावेश होता. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी सुरुवात केली, परंतु त्यांच्यामध्ये असलेली उपजतच एक बुद्धिमत्ता आणि कार्यकौशल्य याच्यामुळं त्यांनी पारनेर आणि नगर जिल्ह्यातली आपली माणसं जवळ केली, संघटन स्थापन केलं, एका बँकेची स्थापना केली आणि जो जो दुष्काळी भागातून येतो त्याला आधार देण्याचं काम, त्याचं जीवन उभं करण्याचं काम, त्यांचा संसार उभं करण्याचं काम त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं एक कृतिशील असं व्यक्तिमत्व. त्या जीवनामध्ये काय ठसा उमटवला तुम्ही फार मोठे झाले, मोठं नाव आहे, तिचं नाव मोठं असून चालत नाही, तर तुम्ही अनेकांच्या जीवनामध्ये आधार निर्माण केला, जीवन उभं केलं, त्यांचे कुटुंब उभे केले. हे सगळ्यात महत्वाचा ठसा गुलाबरावजींनी उमटवलेला आपल्या सगळ्यांना दिसतो. ते सॉलिसिटर होते, फर्म चालवायचे अत्यंत सुंदर पद्धतीनं, कायद्याचा अभ्यास होता, बँकिंगचा खूप अभ्यास, आणि त्यामुळेच आजही झिरो एनपीए ही काही गंमत नाही. आणि बँकिंग चालवणाऱ्याला सहकारातल्या बँकिंगला तर बिलकुल ते त्यांनी दाखवलं. आणि खरं म्हणजे आम्ही त्यांचा 12 जानेवारी 2016 एक मोठा सन्मान केला. मला आठवत नाही, पण राजस्थानचे मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी गहलोतजी होते आणि त्यावेळेस आम्ही सर्व उपस्थितीमध्ये केला आणि त्यांना आम्ही तिथे पुरस्कार तीर्थरूप भाऊसाहेबांच्या नावाचा दिला. आणि आम्ही असं म्हटलं की सहकारात आम्ही ठीक आहोत, परंतु बँकिंग आणि सहकाराच्या मार्गदर्शन तुमचं घेणं आम्हाला सुद्धा आवश्यक वाटतं, इतका बारकावे तुमच्याजवळ आहे. त्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही आम्हाला दिशा द्यावी, मार्गदर्शन करावं हा आग्रह त्यांनी केला. निवड आम्हाला नाही तर मार्गदर्शन बँकिंगच्या क्षेत्रातलं तुम्ही महाराष्ट्राला करावं, तुम्हाला महाराष्ट्रातल्या बँकिंगचं नेतृत्व करण्याची ताकद क्षमता तुमची आहे, हे त्यावेळेस आम्ही सांगितलं. मला आठवतं खरं त्यांचं जाणं दुर्दैवी होतं, खूप लवकर होतं, काळाचा घाला होता, ते गेले. परंतु उदयच्या निमित्तानं एक वारसा ठेवून गेले आणि तो सुद्धा विधी क्षेत्रातलं
ज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातलं ज्ञान अत्यंत कौतुकास्पद. त्यांनी आपली ही बँक तर चांगली चालवलीच, परंतु एक संधी म्हणजे अशी आम्ही अहमदनगर जिल्हा बँक सहकारातली बँक आहे, मोठी बँक आहे, 10,000 कोटीच्या ठेवी तिथे आहेत, खूप मोठे साखर कारखानदारी सहकाराला आधार देणारी ती बँक आहे. पण सहकारातली राजकीय म्हटलं तर तिथं आपोआपच येतं, कारण जिल्ह्यातली ती बँक आहे. अशा बँकेमध्ये एक शिस्त लावण्याची वेळ होती आणि आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं का उदयजी तुम्ही आता या बँकेचं चेअरमन व्हा, आणि आम्ही सगळ्यांनी संमती याकरता दिली तर ती काळाची आमची गरज होती, काळाची गरज होती आमच्याकरता. तुम्हाला नाही म्हणायला सोपं आहे बँकेच्या काय कर्जदाराला, तिथे जिल्ह्याच्या पातळीला अवघड आहे, कारण सगळेच तगडे आहेत, सगळ्याचा कारखाना आहे, मोठा माणूस आहे, कारखान्यावर आमदारकी बरोबर असतात बऱ्याच वेळा. अशा व्यक्तीला नाही म्हणायचं ही काही सोपी गोष्ट आहे का? पण अशा व्यक्तीला सुद्धा त्यांच्या त्रुटी दाखवून देणं, दोष दाखवून देणं आणि प्रसंगी नाही म्हणण्याची क्षमता ठेवणारे उदय शेळके होते. म्हणजे अशी स्थिती असायची की ज्यावेळेस पुढे बसायचं काय कारखानदार चेअरमन स्वतः जायचे किंवा आमदार जायचे बसायचे तर सांगावं लागायचं बाकीचे जरा बाहेर जा बरं, कारण मग एकदा सुरू झाला पट्टा आणि सगळ्या बोट ठेवून येतं हे चुकतंय ते चुकतंय तुमचं हे चुकलंय तुमचं हे चुकलंय, ही तुम्ही वसुली दिली नाही या पद्धतीनं तुमचं चुकीचं आहे. अख्खं ऑडिट त्या कारखान्याचं दाखवून देण्याचं काम ऑडिट रिपोर्ट न पाहता ही क्षमता ठेवणार होते, कारण त्या पैसे त्यांच्याजवळ होतच ती क्षमता. खरं त्यांचं जाणं तुमच्या सगळ्यांकरता खूप नुकसान झालं हे मला कळतं, खूप मोठी पोकळी निर्माण झाली हे मला कळतं, परंतु ती तुमच्याकरता निवड नाही तर आमच्या नगर जिल्ह्यातल्या आमच्याकरता सुद्धा तिथे मोठा प्रश्न निर्माण झालेला आज ही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि अशा ह्या त्यांचंही जाणं लवकर झालं आणि आता खरा प्रश्न पुढं आहे का, म्हणजे गीताताई पुढे तर मोठा प्रश्न, खरं 2 मुली आणि तिचा परिवार सासूबाई सुमनताई आणि हे सगळं परिवार घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी तिच्यावर आलेली आहे. खरं जे काय खचून जाईल घरातच बसलं काय असं वाटत असताना काही दिवस दुःखाचे गेल्यानंतर खरं ज्या शब्द अशोकराव धात्रकांनी वापरला का पदर खुसून उभं राहण्याचं काम गीताताईने केलं असं माझं मत आहे. म्हणजे महिना 2 महिने कठीण गेले पण त्यानंतर आपली जबाबदारी काय आहे, आपण काय कशा पद्धतीने पुढे जायचं या दृष्टीने तिनं विचार केला. मला खूप कौतुक आहे, फार सुंदर भाषण तिचं झालं. तिने नेतृत्वाच्या क्षमता तर दाखवल्या त्यात. तुमच्या गावामध्ये जलसेनमध्ये जे पाणी फाउंडेशनचं काम झालं आणि काही दिवसामध्ये तुम्हाला थोड्या दिवसामध्ये सुद्धा यश तुम्हाला मिळवला, वॉटर कप मिळवला, याच्यामध्ये क्षमता पूर्ण म्हणजे ते नेतृत्व तुम्हाला बरोबर घेऊन केलं, जलसेनच्या सगळ्या नागरिकांना बरोबर घेऊन गेलं आणि गाव असं निर्माण केलं की महाराष्ट्रात अरे अचानक हे गाव कुठं आलं अचानक, इतकं म्हणण्याची क्षमता निर्माण करणं हे उदयच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली गीताताईने खऱ्या अर्थानं दाखवलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खरं ते त्यावेळेस आम्ही सुद्धा चमकून आला आणि इथे कशी काय अचानक एवढं पुढे आले असं आम्हाला सुद्धा नातेवाईकांना सुद्धा वाटलं की काय गीता वेगळीच बरं का, तिच्यातलं तो चमक जी होती नेतृत्वाची ती आम्हाला सगळ्यांना दिसली, तुम्हाला सगळ्यांना दिसली. खरं तर मी गीताताईला या निमित्तानं सांगेल की काय तुमच्या गावाच्या नावामध्ये जलसेना आहे, तुम्ही आता एक करा तुमच्या फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातलं गाव जे जलसंधारणामध्ये मृत संधारण जलसंधारणामध्ये सुंदर काम करेल. मन संधारण चांगला शब्द आणखी एक वापरला जो आम्हाला नव्हता माहिती म्हणून तू चांगला जोडला तो. मन संधारण मृत संधारण जलसंधारण याच्यात जे गाव महाराष्ट्रात सुंदर काम करील तिथे तुम्ही या फाउंडेशनच्या वतीनं जलसेन पुरस्कार द्या. तुम्हाला म्हणायचं काय कारण नाही, जलसेन आमच्या गावाचं नाव दिलं त्याच्यात जल आणि सेना आहे, सेनापती आपण पाहतो आणि तुमच्याकडे कार्यक्रम करा असं म्हणत नाही. तुम्ही तुमचे फाउंडेशनचे पदाधिकारी तुमचे
वॉटरशेडचे जे पदाधिकारी असतील जलसंधारणाचे पाणी फाउंडेशनचे तिथले तुम्ही एकत्र त्या गावाला जा आणि पुरस्कार तिथे गावाला जाऊन वितरण करा. म्हणजे बाकीचा त्रास तुम्हाला खर्चाचा विरचाचा व्हायचा, गाव मोठ्या उत्साहानं तुमचं स्वागत करेल. अशा या जायला हरकत नाही. एक चांगले उपक्रम होईल, तुम्हाला तिथलं काम पाहता येईल, संवाद होईल आणि राज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीचा काय येऊ शकते ऍक्टिव्हिटी. खरं जे खूप आव्हान तिच्या पुढे आहे आम्हाला कळतं. आणि ह्या आव्हानामध्ये ती ज्यावेळेस इतक्या ताटपणे उभी राहिली, पाय रोवून उभी राहिली, त्यावेळेस आपण सगळ्यांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे मला कळतं. आदरणीय साहेबांचे आशीर्वाद हे आहेतच, परंतु शेवटी काम तर तिलाच करावं लागेल. आशीर्वाद फार वेळेला थोडंफार एखादं काम गरज लागली तर आम्ही उपयोगी येतो, परंतु शेवटी काम तिलाच करावं लागणार आहे, तुम्ही सगळ्यांना करावं लागणार आहे हे मी नाकारत नाही. घराची जबाबदारी आहे. पण मला एक कौतुकास्पद असं वाटतं, विधी आभा ही आता लॉ कॉलेजला 3rd इयरला आहे, तिसऱ्या वर्षाला आहे. मी माहिती घेतली तर तिनं ऑफिस जॉईन केलेलं आहे अनुभवाकरता म्हणून. कॉलेजची ती पद्धत आहे. पण काही प्रियंका एक आबा आहे, प्रियंका आबा नंतर येणार आहे. प्रियंका ती ऑफिस जॉईन केलं आता अनुभवाकरता. आणि आश्चर्यकारक असं आहे की तिला पहिल्या काही आठवड्यामध्ये त्या ऑफिसना ड्राफ्टिंगची जबाबदारी दिली. अजून 3ऱ्याच वर्षाला उपजतच नाही काही आलंय बरोबर पाहिजे. आणि ती ताकदीनं अजून 2-3 वर्ष ताकदीनं ती उभी राहील याची खात्री त्या सगळ्या गोष्टी. पुढचं सॉलिसिटर फर्म आहे, ह्या पुढे न्यावं लागणार आहे, चालवावं लागणार आहे, आणखी नाव रूपाला न्यावं लागणार आहे. त्यांचं नाव रूपात न्यायचं ताकदीनं आदरणीय गुलाबरावजींचं नाव, उदयजींचं नाव पुढे जाणार आहे. म्हणून हे सगळं आहे. परंतु हा काळ कठीण आहे हे मी नाकारत गीताताई करता. परंतु तिची धडपड आहे, प्रयत्न आहे, हुशारी आहे, क्षमता आहे. आणि त्या क्षमता जी आहे त्याचा शेवटी उपयोग मला निश्चितपणे फाउंडेशनच्या माध्यमातून असेल किंवा तिच्या ह्या सगळ्या संस्था ती म्हणून सुद्धा असेल, ती सक्षमपणे पुढे देईल याची खात्री मला निश्चितपणे वाटते. आणि आपण सगळेजण या निमित्तानं शुभेच्छा गीताताईला फाउंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आदरणीय साहेबांचे आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, आदरणीय आडसूळ साहेबांचे आशीर्वाद आहेत, सगळ्या संचालक मंडळाचे आशीर्वाद मी आपल्या सगळ्यांना मिळेल. या शुभेच्छा बरोबर आपण सर्वांचे आशीर्वाद सुद्धा तिला द्यावे. आणि मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.